तिने चूल पेटवली तिकडे आणि गरम पाणी ओतते आता आंघोळीला. आई आता पांढऱ्या कलरचे बनवते फेण्या. समोरच्या गॅलरीतून हा व्ह्यू दिसतोय ग्रीन. नाही नाही किती दिवस झाले. आईने आणला संदर्भवरून चिंगल्या आणि ते मी साफ करते घेते आणि थोडा वेळाच्यावरती झाकण ठेवते आणि शिजून देते. पांढरी नवरी काय करते. हाय सुप्रभात मित्रांनो, मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर. आणि आम्ही आलो आहे आमच्या गावी. आमच्या गावी म्हणजे मी माझ्या पप्पांच्या गावी आली आहे. 2-3 दिवस सुट्टी घेऊन आलो आहे. आणि इकडे बघा आई काय करते. तिने चूल पेटवली तिकडे आणि गरम पाणी ओतते आता आंघोळीला. म्हणजे आता हे आम्ही नवीन बांधलं, इकडे चूल करणार आहोत. चुलीसाठी तिथे ते बांधायचं आहे. हे बघा पडशे हळू आहे. आणि बघा इकडे आई काय करते, वाटपाची तयारी करते, जेवण बनवायची. आता हे पाणी ठेवते दुसरं ह्यांना पण आंघोळीला. गुड्डूनी आता हे बाकी आहेत आंघोळीचे दोघांसाठी. एवढ्या भाज्या बिज्या घेऊन आलो मुंबईवरून 2-3 दिवसासाठी. इकडे मस्त आपली कोरी चाय बनतीये. आणि इकडे बघा दोघं जण झोपलेत अजून. हा सामान घेऊन आलो काल सर्व. आणि आपण ह्याच्यासाठी आलो आहे गावाला की आपल्या छोटीचं आहे लग्न. तर लग्नाची तयारी खूप सारी असते. आपण आज आलो आहे फेण्या आणि पापड बनवायला. 3 दिवस आहोत आपण गावाला. आज फेण्या बनवू, उद्या पापड बनवूयात आणि परवा बघूयात अजून काय करता आले तर. सकाळचा व्ह्यू बघा कसं आहे. आणि सकाळचे वाजले आता 10 आणि आपलं गाव सुंदर असं. हे बघा हे मध्ये त्या दिवशी गेट लावून घेतला, कुत्रे वगैरे येतात आतमध्ये म्हणून. मस्त आपली लाल परी आलेली आहे. गोरेगाव असेल ही गाडी. पहिले आम्ही 10च्या गाडीने जायचो शाळेमध्ये आंबेतला, ह्याच गाडीने. गोरेगावचं आहे बरोबर. हे पण केलं, पप्पा आलेले त्या दिवशी मध्ये, ते हे काम सर्व करून घेतलेलं आहे. रात्री आपण एसटीने आलो दापोली तिडे, जी आपल्याकडून मलाडवरून निघते 8:30ला आणि इथे म्हणजे आंबेतला येते 2:30-3 वाजता येते. आम्ही घरामध्ये 3 वाजता पोचलो, मस्त झोपलो वगैरे. आणि आता मी फ्रेश वगैरे होते, आंघोळ वगैरे करते. चला नंतर दाखवूया आपण फेण्या बिण्या बनवते त्याचा. हा बघा फेण्यांचा पीठ इकडे इस्तो अजून पेटायची व्यवस्थित बाकी आहे, व्यवस्थित नाही पेटली आहे. आई इकडे पापडांची डाळ सुकायला घालते. त्याच दळायची आहे ना आई? देईल का लगेच दळून? उद्या मग पापड बनवू. हे बघा ताई आता पांढऱ्या कलरचे बनवते फेण्या. असं हलवायला लागतात त्यांना, सुईने काढतात त्याच्या, सुईच्या नोकेने. मग ह्या सुकवणार. हे बघा ताई अशा चमच्याने टाकते आणि नंतर ते हलवेल. त्याच्यात काय काय टाकलंयस? मीठ, तिली, पीठ. पीठ म्हणजे थोडे दिवस हे करावं लागतं ना, कुसवायला लागते 5-7 दिवस. 5-6 दिवस ते कुजवायला लागतं बोलतात आमच्याकडे. कुसवायला लागतं, कुसवाय. बघा 2 ठिकाणी 2 चुले लावलेत असे. त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय आणि ते पाणी उकडवलं, चांगलं उकळी आली त्याला का त्याच्यावरती असं ताट ठेवलं जातं. ते जे फेण्या ताटामध्ये बनवतात त्या. गुड्डू आलाय आमचा. तिकडे आई आली आहे दाबोलवाली, गुड्डूची आजी. तिकडे आई वेदिका आणि वेदिकाची मैत्रीण. वहिनी पण आली आहे, सुस्मिता. हे इकडे बसलेत. आता आली भाजी आली का गोरेगावची आली? दुपारचे वाजले 2 आणि अजून आम्ही काम करतोय. पांढऱ्याच बनवतोय अजून.
हा एक टोप झाला पांढरीचा. हा बघा पाणी किती उकळतोय. त्याच्यावरती ठेवते ताई ताट. इकडे फ्लावर वाटाण्याची भाजी बनवली आम्ही, डाळ आणि भात. आणि आता आम्ही जेवून घेतोय. 2 वाजले, भूक लागली खूप. सकाळपासून बसलोय तिथेच. आणि तो गुड्डू बघा काय फुल जोमात एकदम काम करतोय. सुकट टाकायला जातोय आता. थांब रे, पळू नकोस. पांढरवल्या फेने सुकट टाकलेलं आहे. पूर्ण एवढा भरला नाही. इकडे कलरवाला अजून नाही, अजून एवढा भरेल वाटतं पांढऱ्यानेच. भाऊ जवळ जवळ टाकला नको टाकूस. आता पंख्यावर सुकवतोय फेन्या. आणि मग उद्या सुकल्या ना थोड्याशा का मग उन्हामध्ये सुकू. काय बोलतोय? हा मग सुकल्यानंतर पलटी मारायची बाबू ते. आता हे सुकलेत ना, ह्यांना बघा, ह्यांना थोडंसं पलटी मारायचं. मग असं किती खायला टेस्टी लागतात. त्या खातच की नाही तू? खातो ना मग. गुड जेवायला बसलोय. मस्त डाळ भात मटर फ्लावर वाटाणा साधं जेवण. तो बघा पहिल्यांदा जेवते वाटतं मला. मला असं वाटतं पहिल्यांदा जेवते. दमला नाच मेहनत करून. तिकडे आई असल्यात, ह्या दोघीकडे असल्यात. या सर्वांनी जेवायला या जेवायला. हा बघा असा पीठ घेतला ना ताई. आणि ह्या तिळ्या टाकला. नंतर त्याच्यात मीठ टाकेल. आणि मग कलर. आता बघा कोणता कलर बनवते ती. बघा लाल कलर आहे. आता ह्याच्यामध्ये टाकते थोडंसं. किती आहे सांग जरा. खायचा कलर आहे. भिजवते आता. ऑरेंज झाला. ऑरेंज कलर असेल मग. आपल्याला लाल वाटला ना. ऑरेंज कलर पण आहे दुसरा. हां असं हाताने भिजवते, कालवते. थोडं पातळ करेल, एकदम पातळ पण नाही. आणि मग त्याच्या फेण्या बनवणार. असं रेड कलर वाटत होता ना पिशवीत. पिशवीत लाल कलर वाटत होता. हां पण ऑरेंज. आणि बिचारे 2 जण लय मेहनत करतात. हे ऑरेंज वाला. साठू दे दोघांनी 2 टोप असं करून या. तो पण आम्ही तिसरा टोप काढता. असे हलवते ऑरेंज कलरचं. ठेवला ना ऑरेंजवाला आता. ऊन पण लागतोय. ढगवा कसे दिसतात वरती. खालच्या आजीच्या मोर म्हणजे बघाले ते बघ. आंब्याच्या झाडाला मोर आलाय. आंबे लागणार आता त्याला. आजीचा घर. आज तो कुठला घर माहितीये का? आजीचा घर आहे तो. छोट्या मामाचा. छोट्या मामाचा. कुठला छोटा मामा? हा हा अमरचं बरोबर. अमर मामा छोट्या मामाचं घर आहे ना. हे बघा ऑरेंज काढल्यावरती हे असं दाखव येतोय खातात. हे बघा असे ऑरेंजवाला. हे बघा आम्ही मुंबईवरून आणलेली जास्वंद. ही एक रेड कलरची आहे आणि ही येलो कलरची आहे. मस्त फुलं येतात. 2-3 दिवस आता आम्ही अगोदरच आणून ठेवली आहे ना मुंबईला. ते मस्त फुलं येत होती त्याला. असं मोठी मोठी एकदम आहेत फुलं. आणि आता ताई बघा हिरवा कलरचा कलर मिक्स करते. आणि हा बघा मोठा वाला मोठी फेनी. ती रुखवातीवर लागणार. रुखवात नवऱ्याला घेऊन जाणार ना त्याच्यासाठी. त्याच्यावरती नाव वगैरे टाकायचे आहेत अजून. आणि ताई बघा हिरवा कलर मिक्स करते आता. आता 2 टोप व्हाईटचे झाले. एक ऑरेंजचा झाला आणि आता हे ग्रीनचा. हा थकलोय सकाळपासून. अवतार पण बघा कसा झालाय. त्याच्यामध्ये सर्दी पण झाली आहे. गुड्डू थकलास की नाही? थकला नाही. काकाच काय करतायत? काका झोपलेत. काकासने सांगितलं नाही गुड्डूच्या की मी आरामासाठी आलोय, मला कोणी काय त्रास देऊ नका, कामं वगैरे तुमची तुम्ही करा. हे बघा सकाळपासून बसलोय आणि आत्ताच्या एवढ्या झाल्यात. सुकली बाबू. हे पांढरे एवढा अर्धा आणि ऑरेंज हा मोठा. गुड्डूच्या मयूर काकासाठी रुकवा दिला नाही. आणि आता गुड्डू इकडे आम्ही आता करतोय बघा ह्या रूममध्ये. तिकडे ते भरलं आणि आता इकडे सुकत घालणार आहेत पोरं. थोडंसं तेल आहे म्हणजे कसं खाली चिटकायला नको म्हणून शिंपडून. आता ग्रीन कलरच्या ह्याच्यावरती सुकवणार आहोत. आणि नाव पण असणार. त्याच्यावरती नाव असणार आहे काय? मयूर आणि कोण? विजेता. ताई पण थकली आहे बिचारी. आई गेली आहे रेशनिंग आणायला संदेरला. आणि आमचे मिस्टर झोपलेत अजून. आमच्या समोरची गॅलरी
भली मोठी त्या बघा दोघी कुठे गेल्या. आईला घ्यायला गेली वाटतं ती बा. आई रेशनिंग घेऊन आली. वेदिका दिदीच गेली आणायला. आणि आई आता येते. आणि हे आमचे 3 काकांची घरं. आणि तिकडे एक येल्लोवाला मोठ्या पप्पांचा आणि रमेश काकांचा. मस्त असं नजारा बघा. शांतता पूर्ण गावाला आहे. घेतला ना बा दिदीसने सामान. हा आणि ही आमची गॅलरी. आई दमलीस काय? वा मग हे बा तोंडावर कसा हात घेऊन. समोरच्या गॅलरीतून हा व्ह्यू दिसतोय ग्रीन पूर्ण मस्त. हा डोंगर वरती सर्व आहे. पाणी प्यायला चाललंय. बोरणीत चाललाय वाटतं. बोरण माहिती तुला? नाही माहिती. तुला दाखवते मी बोरण. कोंबडीचा आवाज बघ कसं कुकू कुकू कू. चला आता जातो आम्ही. फेण्या बनवायला येतोस ना सुकवायला. चलो. हे बघा आई इकडं चटणी बनवते बघ. कशावर? तेलामध्ये. हा हा हा. आणि मग हे करायचं म्हणजे सुकतं ना लागतं. आणि बरेच दिवस आले की काय नाही ह्याने किती दिवस मध्ये दिलेलीत ना. किती दिवस तरी खाल्ला ना. आपण असाच खातो. काय खाणार आहात? हे बघा असं मिरच्या खोबरा घेतलाय. लसूण नाही. लसूण खोबरा मिरच्या हा. इकडे आणि काय मीठ आधी मिरच्याने आता मसाला घ्यायचा. मसाला पण घेतला काय? हो हो. नुसती मिरच्या नाही वाटत. पाट्याला का आता टाकी पहिल्यासारखी लावत पण नाही ना. मग नाही तर आमच्याकडे कोणी येत पण नसेल. दक्षताला पण आवडतं. बघा एवढा लेबा बनवले. लेबा बोलतो आम्ही. लेबा झोपलेत कसे. हो डोळ्यामध्ये औषध टाकलंय. सकाळपासून झोपलाच तुम्ही गोडबोले. ते हे आहे ना डोळे आलेले ते आता झोपलेत थोडेसे. चला या जरा मदतीला आम्हाला. किती बनवले आम्ही बघा. डबल का आणलंच कलर? हो. लहान नाही काय नाही. 2 पिवळं 2 ऑरेंज आणि हा एक. हे बघा हिरवा कलरचे मस्त ताटं वाटतात बघ. शिजवायचे त्यांना. ती वहिनी तिकडून फाटी घेऊन आले. शिजायला पाहिजेत मस्त. आता होईल. लवकर कर. आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आणि बघा ढोरं चाललेत आपल्या घरामध्ये वाड्यामध्ये चाललेत. मग चारा काय विकत घेता? पेंडा आता पोट भरून आली. आता ही बारी बारी मग ह्याच्यामध्ये मे मध्ये वगैरे मे महिन्यामध्ये खाऊन येतात. याचं बघ आता पियाची ना सोडून लावली. आता टेन्शन नाही. जातात आपोआप येतात. ती काय आता 3-5 होते ना. एवढा गवत आहे ते. दुनियाचं गाव रानामध्ये आहे. आता खूप गवत खायला आहे. कोण आहे? गुरं कुणाची आहेत? काय घ्यायची गरजच नाही चारा विकत. गाय आहे. मग इकडे हात लावला की बरं वाटतं गाईला. ही काय असे हे आमचे आहेत ना ढोरं. आता 15-16 ढोरं आहेत. हे फक्त तुमचीच आहेत ना गावात? ही ती खालीच ना खाली. हां तो बकरवाला आहे ना. हां त्यांचे. त्यांची 2 आहे. हा दुसरा कुणाचा आला. खोंड आहे. हाय, हाय, ए, 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 ए. हा बघा हा वाडा आहे. की एक म्हातारी झाले काय. आणि इकडे या चिंगल्या घेतल्यात. आईने आणला संदर्भवरून चिंगल्या आणि ते मी आपल्या साफ करते. थालीतल्या चिंगल्या एकदम फ्रेश जिवंत चिंगल्या असतात या. हा एकच वाटा भेटला आईला.
पण त्यांच्याकडे नव्हते, त्याचं संपलेले. रस्सा पाणी बनवते, त्याचं पाणी पातलं काय बोलतात त्याला, मिरकवणी, धमक डोल मिरकवणी बनवते. पण तेच टेस्टी लागतं रे. आंबा, त्या आंब्याचे सीझन चालू होईल, मग आंबे असतील त्याला मजा आली असती, पण आता कुठे अजून नाही ना. आता कसं माहिती मोर आमच्या येते. ह्या पट्ट्यामध्ये ना म्हणजे हा रायगडचा पट्टा आणि थोडाफार तो मंदनगड दापोलीचा पट्टा आहे, तिकडे कोकम न टाकता आंबा टाकतात. माझं काम चिल्ल्या सोलायचं, बारीक बारीक आहेत, कंटाळा आलाय, पण खायची पण इच्छा आहे. तू बघा तिकडे मस्त सूर्य आला बघा, लाल लाल लाल. हा बघा आता इकडे मी हे बनवते चिंगल्यांचा थोडासा थपका असा बनवते रस्सा. ह्याच्यामध्ये टाकली आहे लसूण आणि मेथी टाकली, त्यात तेल टाकते थोडासा. मेथ्या थोडासा लालसर झाल्या की त्यात आपण कांदा टोमॅटो टाकून घेऊयात. थोडंसं परतून घेते. माणसं आपण जास्त आहोत आणि चिंगल्या थोड्याशा कमी आहेत, त्याच्यामुळे मी टाकते थोडंसं त्याच्यामध्ये वाटण वगैरे टाकणार आहे. बघा थोडासा हळद टाकते, याच्यात गरम मसाला टाकते आहे, धनेपूड थोडीशी, थोडंसं त्याला परतून घेते. मसाला टाकते थोडासा याच्यामध्ये. लालसर कलर झाला बघा असं मस्त. तसं आपण हे सकाळी आम्ही बनवलेला कांदा खोबरा, आपल्या लसूण वगैरे त्याचं वाटण टाकते. बघा अंधार आहे इकडे, लाईटचा जरा थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण लाईट तिकडे एकच लावली आहे. थोडं इकडे लावायला जागा पण नाही आहे, तर बघतो इकडे विचार करतो एक लाईट लावूया म्हणून, थोडासा उजेड इकडे येईल ना म्हणून. आणि ह्याच्यामध्ये आपण बघा हे चिंगल्या आहेत आणि बटाटा घातले आहे, ते आपण ह्याच्यात टाकतोय. साफ करायला कमीत कमी एवढूशा चिंगल्याला मला 1 तास तरी लागला आहे. बघा केवढूशा आहेत. त्यावेळेला आम्ही जे घेतलेल्या त्या 300 रुपयाच्या होत्या, ह्या 100 रुपयाच्या आहेत. म्हणजे आहेत 100 रुपये चांगल्याच दिले आहेत त्यांनी, पण बारीक बारीक आहे त्याच्यामुळे वेळ लागत होता साफ करायला. हां 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 मस्त सुगंध आहे. नंदेश भाऊजी येणार ना, एकदम खुश होतील बघून. त्यांची मच्छी म्हणजे फेवरेट एकदम. तब्येत थोडीशी ठीक नाही, डाऊन आहे पूर्ण, सर्दी वगैरे झाली आहे, डोकं वगैरे जाम झालं आहे पूर्ण सकाळपासून. थोडं पाणी टाकतं ह्याच्यामध्ये. हा बघा एवढा पाणी टाकलं आहे, मस्त अशी बघा तरी वाटते मध्ये. हे बघा इकडे तांदूळ ठेवले ते शिजवायला, माणसं भरपूर असल्यामुळे एवढा मोठा टोप ठेवला आहे. आणि इकडे हे बघा मीठ वगैरे टाकून झाला आणि आपला रस्सा पूर्ण रेडी झाला आहे. बघा मग ते मस्त झाला आहे असा रस्सा. ते सुकट त्यावेळी बोली रस्सा बनव त्याचा. आणि मग इकडे सुकट कांदा मी उभा कापला आहे, त्याच्यामध्ये टाकला कढीपत्ता, आपली लसूण आणि थोडासा मीठ टाकला आहे ह्याच्यामध्ये, का तर कांदा थोडासा लालसर होईल, पटकन होईल म्हणून. आणि बारीक सुकट बनवते मी. आणि इकडे आपला भात ऑलमोस्ट झाला आहे बघा. आता गॅस बंद केली मी. आमच्या पोल्या कढई आहे, पोल्या बनवायची, त्याच्यामध्ये सुकट मस्त होते. पहिले आमची आजी बनवायची ह्याच्यामध्येच, कढईमध्ये सुकट बनवायची, म्हणून मला आता आठवलं, म्हणून मी पटकन कढई काढली आणि त्याच्यामध्ये सुकट बनवते. आणि बघा ह्या लोकांचा इथे अजून चालला आहे कार्यक्रम. पिवळा कलर आता बनवतात ते बघा. आणि इकडे बल्ब लावला आहे एक, इथे हा कमी पडत होता त्याच्यामुळे इथे लावला आहे वायर जोडून. बघा हे बघा इथे टोमॅटो टाकलं मी. आणि बघा आता लालसर झाला कांदा मस्त. आणि इकडे आपली सुकट धुते मी. हे बघा थोडीशी हळद टाकली, धनेपूड आणि गरम मसाला. आणि हा आहे आपला घरगुती लाल तिखट मसाला, तो टाकतो. परतून घेते थोडासा. सुकट आपली स्वच्छ धुवून घेतली आहे मी. त्याच्यात सुकट टाकतो. थोडंसं परतून घेते.
आणि थोडा वेळाच्यावरती झाकण ठेवते आणि शिजून देते त्यांना. हा बघा झाकण ठेवलं आता, वाफेवरती थोडा टाईम शिजवते. आणि इकडे आपण आता परातीमध्ये भाकरी भाजायला घेऊया. जेवण चुलीवरती बनवायचं होतं, पण ह्या लोकांचं मागे फेण्यांचा कार्यक्रम अजून चालू आहे. ॲक्च्युली खूप सारे फेण्या बनवायचे आहेत, कारण आता लग्नामध्ये आमच्याकडे तिकडे लागतातच. आमच्या रायगड पट्ट्यात तर लागतात म्हणजे लागतातच. देवाला वगैरे दाखवण्यासाठी लागतात सर्व फेण्या, पापड, रुखवातीसाठी लागतात ना वरदेवाला. त्याच्यासाठी ते स्पेशली आम्ही 3 दिवस वेळ काढून आम्ही आलो इकडे गावाला. हा बघा आमचा पोरगा बिचारा किती काम करतोय आणि डोकं पूर्ण जाम झालं. तरी पण वहिनीचं लग्न आहे, थोडंसं आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. आता काय करताय तुम्ही? मी आता हातपाय धुतलेले आहेत, आता मस्त फ्रेश झालेत आणि देवाची बत्ती करतायत. आता काय झालंय माहिती आहे, मला डोळे आलेत. 2-3 दिवस भयंकर आजारी होते, डोळे पण आलेत मला, आणि त्याच्यामुळे थोडंसं मला रेस्ट घ्यावी लागेल. काय रेस्ट घ्यावी लागेल आणि खूप नाही वेळ नाही, डोळे आले झोपले. ना ते, हे बघ ना, ते रिकव्हरी झाली नाही आहे ना. आणि ते ॲक्च्युली काय होतं आहे, कफ सिरपने ना ते खूप पॉवरफुल आहे वाटतं, त्याच्याने डोळ्यांची नुसते झाकणच बसते. कप सिरप पितायत, त्याच्यामुळे त्यांना झोप लागते सारखे सारखे. बघते इकडे आपले महाराज आणि आपले बाप्पा, आणि इकडे आपले बाप्पा गणपती बाप्पा, आणि इकडे आपले विठ्ठल रुक्माई. बघा आईने कुंड्या वगैरे पण ठेवल्यात. लेट करतो देवाची. लेट थोडंसं झोपलेले पाहुणे आलेले जरा. ते बघा रंजिता आता भाकऱ्या भाजते. किती भाजते? 7-8? पीठ 9-10 8-9 तरी लागणारच आहे. आपले 10 गोळे झालेत, म्हणजे 10 भाकऱ्या. त्याच्यातल्या 3 बनवल्या ऑलरेडी आणि आता ही 4थी बनवते. भाजी वगैरे किती एक्सपर्ट होत्या, 2-2 हाताने मस्त बनवायच्या भाकऱ्या. पाहिजे तेवढ्या भाकऱ्या, पाहिजे तेवढा. एक जण 4-4 भाकऱ्या खायतात, आणि मी स्वतः खाल्ल्या 4-4 5-5 भाकऱ्या. अशी भाकरी बनवते मी परातीमध्ये. ऑलरेडी तव्यामध्ये एक भाकरी आहे, ही 3री भाकरी आहे. तव्याची ही 3री भाकरी. आणि ही आपली 4थी आता बनवली आहे ती. आता बघा फुगेल कशी मस्त अशी टवटवीत. वा 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 वा. आणि आपली ही झालेली अशा रीतीने ही भाकरी. आणि ही जी आहे ती आपली 4थी भाकरी. एक हातात गोपुर असल्यामुळे एवढं व्यवस्थित पकडताना येत आहे. हे बघा एवढी मोठी भाकरी आहे. हे बघा पाणी घेते थोडंसं, लावते भाकरीच्या वरती. आणि मी बाहेर मस्त मोबाईल ठेवला आहे, घरामध्ये नेटवर्क नाही आहे, आणि मस्त देवाची गाणी लावायची, विठ्ठलाची. विठ्ठलाची माझी फेवरेट सॉन्ग, विठ्ठलाचे सॉन्ग ऐकायला मला आवडतं. खास करून गावाला ना रंजिता. नाही मी ऑफिसमध्ये पण ऐकते. पण गावाला जबरदस्त, म्हणजे एकदम शांत असतं ना. मला विठ्ठलाची गाणी पण आवडतात आणि गणपती बाप्पाची गाणी आवडतात. आयो मला असं तुम्हाला दोघांना सांगितलं ना कुणी बनवायला? आम्ही शिकतो. आम्ही शिकतो. बघूया कसं काय होतंय. तू अण्णा ओये 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 झाड झाली पातळ. मोहनानं गाणं तरी बोला, बोलतात अण्णा गाणं. पांढरच्या लग्नाचा. पांढरच्या नवरी काही ग कशी ग. ओये ओये ओये. झालं काय? हा हा झाला हा अण्णा. हा बघा या हातावर येईल वाप, शर्ट वाप लागेल म्हणून सांगते मोठं टॉवेल घ्या. टाका टाका. आता इकडे काढतायत सुईने. एक पण फाटत नाही, साडे असून पण फाटत नाही ना. बरोबर आहे. आता कमी घ्यावं.
पांढरी नवरी काही करते कौतिक पात पोते काही करते किती पातळ आहे बघ. असं नाही करायचं, दाखवते बघा. नाही ते जमतो मला. काय बोलताय तुमच्या टेक्निकने. बरोबर लेवलला घेतो.